महादेव ज्यांचं स्वरूप अनंत आणि सर्वव्यापी आहे, त्यांची कृपा आणि शक्ती अनुभवण्यासाठी अनेक भक्त विविध मार्गांनी त्यांना समर्पित होतात. महादेवाचा भस्म लावणे हे एक अत्यंत पवित्र आणि दिव्य कर्म मानले जाते. शंकराचा भस्म, जो त्याच्या दयाळूपणाचा, त्याच्या अव्यक्त शक्तीचा आणि त्याच्या अनंत कृपेचा प्रतीक आहे, तो साधकाच्या जीवनात एक गहन परिवर्तन घडवतो. प्रस्तावना. ही कथा एक साधक आणि त्याच्या आत्मचिंतनावर आधारित आहे. साधक एकट्याने महादेवाच्या भस्माच्या लावण्याच्या प्रक्रियेची महत्त्वाची माहिती व्यक्त करतो. यामध्ये तो भस्माच्या पद्धती, त्याचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव सांगतो. साधक. महादेवाचं भस्म किती गहन आणि रहस्यमय असं एक साधन आहे. आपण शंकराचं भस्म कधी लावलं आहे का? नाही लावलं तर याचे महत्त्व समजून घ्या. भस्म म्हणजे केवळ राख नाही, तो महादेवाच्या दिव्य शक्तीचा, त्याच्या अनंत कृपेचा प्रतीक आहे. जो शिवजींच्या भस्माचा उपयोग करतो, त्याच्या जीवनात एक नवा आयाम उलगडतो. महादेवाचा भस्म लावण्याची पद्धत अगदी साधी आहे, पण ती अंतर्निहित शक्तीला जागृत करणारी आहे. पहिल्यांदा महादेवाची प्रामाणिक पूजा करा. त्याच्या चरणी मन आणि आत्मा समर्पित करा. ध्यानात ठेवा, भस्म कधीही मनाच्या अशांततेने लावू नका. पूजा झाल्यावर तुमचं मन शांत असताना त्या भस्माच्या तुकड्याचा एक छोटासा भाग घ्या. त्याला हलक्या हाताने आणि श्रद्धेने शरीरावर लावा. विशेषतः डोक्यावर, छातीवर आणि हृदयाच्या क्षेत्रात तो लावा. जेव्हा भस्म लावले जाते तेव्हा एका पवित्र शांतीचा अनुभव होतो. हा अनुभव शब्दांत सांगता येणारा नाही. एक प्रकारे त्याचा आत्म्याशी संवाद होतो. महादेवाचा भस्म शरीरावर लावल्यावर शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते. या शुद्धतेच्या माध्यमातून आपले पाप आणि संसाराच्या बंधनांचा नाश होतो. फक्त एक पाऊल, एक ठोस मन आणि विश्वास, आणि तुम्ही त्या दिव्य शक्तीला अनुभवू शकता. भस्म हे एक प्रतीक आहे त्या शिवशक्तीचं, त्या निराकार देवाचं, जो आपल्या भव्यतेमध्ये सर्वत्र आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भस्म लावताना एकाग्रता फार महत्त्वाची आहे. शिवजींच्या भस्माचा प्रत्यक्ष प्रभाव अनुभवायचा असेल तर मनाची पूर्ण शुद्धता आणि एकाग्रता असायला हवी. त्यातूनच तुमचं शरीर, मन आणि आत्मा महादेवाच्या कृपेने एक होऊ शकतो. आणि हो, साधक म्हणून सांगतो, महादेवाचा भस्म फक्त शक्ती देत नाही, तर तो तुमच्यातील त्या दिव्यत्वाच्या ओढीला जागृत करतो. जेव्हा तुम्ही महादेवाच्या भस्माची प्रामाणिक पूजा करता, तेव्हा तुमचं जीवन एक नवा दिशा प्राप्त करतं. महादेवाने दिलेला भस्म, त्याचं लावणं हे केवळ बाह्य नाही, तर आंतरिक शुद्धतेचे एक माध्यम आहे. भस्म कधीही एकटा किंवा आत्मविश्वासाशिवाय लावू नका. तो एक दिव्य कृत्य आहे. त्याचे महत्त्व ओळखा आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करा. शिवजींच्या भस्मावर भक्तिपूर्वक विश्वास ठेवा. जेव्हा तुमचं मन एकाग्र आणि शांत असेल, तेव्हा भस्माचे शुद्ध परिणाम तुम्ही अनुभवू शकाल. शिवजींची कृपा तुमच्यावर नेहमी राहो आणि तुमचं जीवन एका उच्चतम शांती आणि दिव्यता मार्गी जावो. समाप्ती. या प्रकारे साधक एकतर्फी संवादाद्वारे महादेवाच्या भस्माच्या लावण्याच्या पद्धतीची आणि त्याच्या शक्तीचे महत्त्व स्पष्ट करतो. भस्म म्हणजे केवळ शारीरिक राख नाही, तर तो एक दिव्य आणि शुद्ध शक्तीचा वाहक आहे, जो मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धता प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे.